जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. भगवंताचं नामस्मरण केल्याकरता शरीर प्राप्त झालेलं आहे. प्रत्येक इंद्रिय आपल्याला भगवान परमात्म्याने कशा करता दिले? देह दिला दे भजना गोमटा, देह दिला दे भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. या जीवाने त्या परमात्म्या संग करार केलाय. या जीवाने त्या परमार्था संग करार केलाय. काय करार केलाय? एक वेळ करी या दुखा वेगळे, दुरिताचे जाळे गवणी. आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. या जीवाने त्या परमात्मे संग करार केलाय आणि करार करून आपण या मृत्यू लोकामध्ये आपला जन्म झालाय. त्या भगवंताने जी इंद्रिय दिले, इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. त्या भगवंताने प्रत्येक शरीराचे अवयव आपल्याला जिथल्या तिथे व्यवस्थित दिले. त्यात भगवान परमात्म्याला एखाद्या इंद्रियामध्ये कमी दिलं असतं तर आपण त्याच्यावर काय केस केली, कंप्लेंट केली असती. प्रत्येक असणारे शरीर आपल्याला त्या भगवानाने विनामूल्य दिलेलं आहे. त्याचं कारण मागल्या जन्मामध्ये आपण सात्विक कर्म केले. जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुकृताच्या ठिकाणी पुण्य पाहिजे, तेव्हा आपल्याला शरीर तर प्राप्त झालंय. चांगल्या कुळामध्ये आपला झालाय, उत्तम शरीर आपल्याला प्राप्त झालंय. आणि ते असून आपण मानव जाणे मनुष्य जन्म हे जंक्शन स्टेशन आहे. या शरीराने जे प्राप्त करत एखाद्या व्यक्तीने मनामध्ये विचार केला मला देव व्हायचंय, तर तो देव सुद्धा होऊ शकतो. अरे एवढं सामर्थ्य माणसाच्या, एवढं सामर्थ्य तुकाराम महाराजांनी नाटाच्या अभंगात सांगितलेलं आहे की मनुष्य जन्म जंक्शन स्टेशन आहे. आणि याने विचार केला मला देव व्हायचंय, तो देव होऊ शकतो. देव बाकीचे तर होत आहे ते देव होणार. जे भगवंताची सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता मुक्ती आहे, ते भगवंताचं असणार स्वरूप ते सुद्धा आपल्याला प्राप्त होतंय. दोवरी दोन्ही भुजालो घेऊनी, अलिंगया लागुनी तयाचे अंग. भगवान परमात्मा आपल्या भक्ता करता काय होतो? भगवान परमात्मा आपल्या भक्ता करता सर्व काही त्या ठिकाणी होतो. पण आपल्याकडे भगवंताचं आपण एकच करायचं, तर भगवंताचं त्या ठिकाणी नामस्मरण करायचं. कारण या शरीराने जे प्राप्त होते आणि काही ज्ञान नाही कुठे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकनी दिला असे. कोण दिलाय अधिकार? ज्याने या सृष्टीची रचना केली त्या भगवान परमात्म्याने आपल्याला अधिकार दिलेला आहे. प्रथमं नार्जितं विद्या, द्वितीयं नार्जितं धनम, तृतीय नार्जितं पुण्यम, चतुर्थं किम करिष्यति. या शरीराने येण्याचे शरीरे शरीरा येण्याची सरे, अन किंबहुना येर झारे चिरा पडे. माऊली सांगतात
या शरीरानं सर्व काही होतंय. तुम्ही जे मनामध्ये आणलं ती वस्तू होतीये. पण एवढा बाकीच्या पशु पक्ष्यामध्ये ज्ञान नाही काय, त्याला ज्ञान दिलं नाहीये. त्यांना पापही नाही आणि त्यांना पुण्यही नाही. आणि ते कुणा करताय? या शरीराने सर्व काही साध्य होते. तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याच्याकरता आपण भक्ती करायला पाहिजे. जे नवीन प्रकारची भक्ती सांगितले ना ती भक्ती करायला पाहिजे. कारण मुळात ज्यावेळेस आपला जन्म झाला आणि त्यावेळेस हा जीवाने त्या भगवंता संग करार केला, आठवी न पाये हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. भगवान परमात्मा तुझं मी रात्रंदिवस काय करेन त्या ठिकाणी भजन करेन. मग आम्ही सर्व गोष्टीचा त्याग करायचा का? परमार्थ करायचा असेल तर त्याच्याकरता आपल्याला काहीतरी टाइम द्यावा लागतो. पण या ठिकाणी सांगतात, तुकाराम महाराज सांगतात, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. आपल्या वाट्याला जे कर्म आलंय ते कर्म करत करत असताना आपण काय करायला पाहिजे? त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करायचं. आपण भगवंताचं नामस्मरण केलं तर भगवान परमात्मा आपल्या करता काय करतो? भगवान परमात्मा सांगतो, माझ्या भक्ता करता मी काय करतो? मागे पुढे उभा राय सांभाळीत, आली आघात निवाराया. मी माझ्या भक्ता करता, माझ्या भक्तावर कोण्या प्रकारचे संकट त्या ठिकाणी आले तरी मी त्या ठिकाणी माझ्या भक्ताचं रक्षण करण्याकरता यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युस्थान मधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां. धर्म जाता आगवे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू झुंजावे पंडू कुमारा. ज्या ज्या वेळेस माझ्या भक्तावर संकट आले तर मी त्याच्याकरता मी काय करतो? माझ्या भक्ताचं मी त्या ठिकाणी रक्षण करतो. त्याच्या जीवावर आलेली जे सुख दुःख असतात त्याच्याकरता मला कुठलंही रूप घेता आलं असतं तरी मी अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहिता करी. असा असणारा भगवान परमात्मा आपल्या भक्ता करता अनेक रूपाने त्या ठिकाणी नटतो आणि ते कार्य आपल्या भक्ता करता करतो. तर हा जो आपल्याला शरीर प्राप्त झालंय, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, हा जो शरीर आहे बघा, या शरीराने भगवंताची प्राप्ती होती. या शरीराने सर्व काही आपल्याला करता येतंय. म्हणजे शरीर कसं आहे आपलं? साधू संतांनी सांगितलं शरीर कसं आहे आपलं? शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर ऐसे. या शरीरासारखी दुसरी अपवित्र जगामध्ये वस्तू नाही. बाकीच्या शरीराने, बाकीचे शरीर आहेत, बाकीच्या ज्या योनी आहेत त्या योनी असणाऱ्या कुठंतरी सदुपयोगाला येतात. हे मानव शरीर असं एक आहे, या शरीरामध्ये कुठलीच वस्तू कामाला येत नाही. जन्माला येणारा येताना दुःख आहे, जन्म. 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये राहताना सुद्धा दुःख आहे. कुठलं सुख आहे? मातेची उदर कोहरी, पचोनी विष्टेची दातारी, 9 मास उकडूनी मरती. काय सांगायचंय शरीराचं काय महात्म्य? शरीर दुःखाचे कोठार, शरीर सर्व असणार कोठारे. शरीर रोगाचे भांडार, शरीर सर्व रोगाने भांडारे. शरीर दुर्गंधीचे थार,
या शरीरामध्ये एवढी दुर्गंधी आहे, नाही अपवित्र शरीरा ऐशी, या जगामध्ये या शरीरामध्ये एकही अशी वस्तू नाही ती पवित्र आहे. सर्व असणारं शरीर दुःखाचे कोटा, रोगाचे भांडार आहे, सर्व काही आहे शरीरामध्ये. मग तुम्ही म्हणता शरीर उत्तम आहे. हो म्हणता शरीर उत्तम आहे, पण केव्हा उत्तम आहे? शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य होये केले, शरीरा साधिले परब्रह्मी. उत्तम कधी? या शरीराने तुम्ही भगवंताची प्राप्ती केली तर शरीर